नरवानर ही संग कहू कैसे, कही कथा भई संगती जैसे. सीताजी म्हणते नर आणि वानर का यांची मैत्री कशी काय जमेल, मी कसा विश्वास ठेवू तुमच्यावर. नर म्हणजे मनुष्य आणि वानर म्हणजे वानरच, माकड. तर यांच्यामध्ये मैत्री होईल हा विश्वास मी कसा, तुम्ही मला अंगठी दाखवताय, मुद्रिका दाखवताय, पण मी विश्वास कसा करायचा की तुम्ही रामरायाचे दूत आहात. नर आणि वानरामध्ये मैत्री कशी काय होऊ शकते. लक्षात घेऊ आपण की कोणत्याही व्यवहारामध्ये जेव्हा एकदा माणूस बोलतो तेव्हा सगळ्या याच्यातून शंका आमच्या मनामध्ये डोकावतात आणि ते स्वाभाविकही आहे, हो की नाही. आता कपिके बचन सप्रेम सुनी, उपजा मन विश्वास, जाना मन क्रम बचन यह, कृपा सिंधु करदास. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. आता विश्वास वाटायला लागला की रामाती मुद्रिका पाहिल्याबरोबर हरिजन जानी प्रीती अति गाढी, सजल नयन पुलकावली, बुडत बिरह जलधी हनुमाना, भयउतात भूप. आता इतकं प्रेमाश्रूचा अभिषेक होतोय त्या ठिकाणी, अत्यंत पुलकित झाले. आणि सीतामाई म्हणते हे तात हनुमान, विरह सागरामध्ये तुम्ही माझ्यासाठी एक नौका बनून आले, जहाज बनून आले. लक्षात घ्या प्रेमाचा माणूस. बघा तिचा विश्वास झाला प्रभूची मुद्रिका पाळल्यावर. प्रभू मुद्रिका मेली मुखमाई, जलधी लांघ गई अचरज नाही. आणि विश्वास बसला सीतामाईच्या याच्यातून, अश्रुधारा वाहत आहेत. आणि आता सगळं कुशल आहे ते वार्तालाप झाला दोघांमध्ये. आणि म्हणतात आता ते म्हणते तू इतकं सगळं आत्तापर्यंत हनुमानजींचा जो प्रवास झाला त्यांनी अजून काही खाल्लेलं नाही, आणि पहिले राम काज पिना मोहे कहा विश्राम. आत्ता ती म्हणते की जा तू का भुकेला आहे, तहानलेला असेल तर तू काहीतरी खा आता. बचन उन आनऊ नयन महारी, अहदात है निपट बिसारी, देखी पद बिरहा पुलसिता, बोला कपी मुनु. म्हणजे डोळ्यातून घळा घळा अश्रू येत आहेत. हनुमानजी म्हणतात हे माता सुंदर कृपा से धाम प्रभु भाई लक्ष्मण जी के सहित कुशल है. ते म्हणजे कुशल आहे म्हणजे, आणि तुमचं आपण मात्र त्याच्यात एक दुःखाची झालर आहे. सुखी असं म्हणता येत नाही, पण तुमच्या विराने ते सुद्धा दुःखी आहेत. हे आई हे माते, मनामध्ये काय ग्लानी उदासता ठेवू नका, दुःख करू नका. प्रभू रामजी आपल्या बंधूसहित निश्चितच तुम्हाला सोडवायला, हे माझं वचन तुम्ही माना. आणि रघुपती कर संदेश सुनी जननी धीर, असं काही कपी गदगद भयू वरे. हे माता आता तुम्ही धीर ठेवा आणि प्रभू रामचंद्रजींना काय संदेश द्यायचा आहे तो कृपा करून मला सांगा. आता हनुमानजींनी सांगितल्याबरोबर ते म्हणते ते सुद्धा वियोगाने हे झालेले आहेत, प्रतिकूल आहेत. कुवलय विपिन गुंत बनसारिसा, बारदी तपती तेल जनु बरिसा, जे ही तर हे कहत ते पीरा, उरग श्वास समन. आता उपमा इतक्या दिल्या आहेत की कमळांच्या वनामध्ये कमलों के वन में भालों के वन के समान हो गए. मी आता सांगितलं की भांगाच्या वनामध्ये तुळशीचं रोप अशाप्रमाणे सांगत आहेत. त्या ठिकाणी सांगत आहेत शीतल मंद सुगंध वायू श्वास के समान. ते शीतल वारा वाहत आहे पण तो कसा दिसतोय, अग्नी समान वाटत आहे. उपमा दिलेलं होतं या सगळ्या, हे वर्णन आहेत. गोस्वामीजींनी छान असं वर्णन केलेलं आहे. आणि शेवटी एक दोहा म्हणू आपण. निशिचर निकर पतंग सम, रघुपती बाण कृसानु,
जननी हृदय धीर धरू जरे निसाचर जानु सियावर रामचंद्र की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। जो रघुबीर होई सुधि पाई करते नहीं विलंबू रघुराय। राम बानर विजय जानकी तब बरुथ कहे जा तुला। आता या ठिकाणी सीतेचा संदेश घेऊन पुन्हा रामरायांकडे जायचे, प्रभू रामजीकडे. वास्तविक तसं जर पाहिलं तर हनुमानजी सीतामाईला एकटेच आणू शकले असते, आहे की नाही? काय अशक्य होतं? एक साधा विचार येतो आपल्याला, अरे तिथंपर्यंत गेले, वार्तालाप झाला, सगळं झाला, खांद्यावर बसून आणत होते, का बरं नसेल आणलं? आपण एक विचार करू. या ठिकाणी माझ्या भगवंताला, माझ्या प्रभूला लांछन आलं नाही पाहिजे, हो की नाही? या ठिकाणी तुमचा पराक्रम दिसला असता आणि प्रभू रामरायांनी काय केलं बा? आपल्या भक्ताला पाठवलं, दूताला पाठवलं, आहे की नाही? मग किती त्याच्यात ही झाली असती प्रभू राम. म्हणून बुद्धिमान दूत जो पाहिजे तो बुद्धिमान पाहिजे, अहंकार नाही. मी आणतो ना एका खांद्यावर उचलून, हे आपली व्हरायटी, आपण म्हणतो असं. कशाला तुम्ही त्रास घेता? मी आणीन जाऊन त्यांना. मोठेपणा नसतो या ठिकाणी. या ठिकाणी मोठेपणा मिरवायची वृत्ती असते. पण बुद्धिमान आहेत हनुमानजी, आपल्या प्रभूशी विनम्र आहेत, लीन आहे. हनुमानजीचे जेवढे गुण आपण सांगू तेवढे कमीच आहे, हो की नाही? सगळं सांगू पण इतका सगळा अत्यंत आनंद तर त्यांना झालाच आहे. आणि सीतामाईचा संदेश घेऊन आता रामरायाकडे जायचं आहे. पण त्याच्या आधी आपण या 2-4 चौपायात ठेवून घेऊ. जेव्हा थोडंसं वेळ मिळतं मग उद्या पण वाच. आता या ठिकाणी पुन्हा सांगत आहेत, आता इंद्रजिताची भेट होणार आहे. या वानरांनी ज्या वेळेला लंकेमध्ये या अशोक वाटिकेचा काय केला, फळं मुळं सगळे झाडबिड, आणि ती वार्ता रावणापर्यंत गेली. एक क्षुद्र असं म्हटलंय, सामान्य वानरांनी आपल्या बगीच्याची तोडफोड केलेली आहे आणि असं केलं आहे, असं ज्या वेळा म्हणतात तेव्हा इंद्रजितला सुद्धा राग येतो. अरे इतकं सगळा बंदोबस्त आहे, एवढ्या सगळ्या तिथे अशोकवनामध्ये सगळे रक्षक ठेवले आणि एक वानर येतो काय आणि विध्वंस करतो काय? कसं काय शक्य? नाथ एक आवा कपी भारी. आता रावणाला हे सगळं सांगत आहेत त्यांचे दूत रावणाचे, आणि काय केलं म्हणतायत, तेही अशोक बाटिका उजारी खाये फलारू बिटप उपारी. पण त्यांनी आज्ञा कोणाची घेतली होती? सीतामाईची. आता शोध लागलाय सीतेचा, आता खाल्ले कंदमुळं फळ, मी आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे. आणि काय केलं म्हणताय त्यांनी, सुनी रावण पठय भट जानाना की नाही देखी गजेंद्र गजेऊ हनुमाना सबरजनी चर कपी संघारे कै. आता सगळे राक्षस हनुमानजीला मारण्यासाठी, हा काय कपी आहे, हा काय वानर आहे म्हणून मारायला धावतात. आणि इथे आता पुढच्या याच्यात आपण ते पाहणार की हनुमानजीचं जे बल आहे, अतुलित बलधाम, त्यांना ते काही विध्वंस करायचं असं म्हणून नव्हतं. पण ज्या वेळेला आपल्या मातेला या अशोकवनामध्ये एवढे सगळेजणी तिला भेडसावत आहे तिच्यावर, आणि तरी पण म्हणून त्याला तो राग आला. कंदमुळं फळाचं खाणं काय नाही, पण त्यांनी अक्षरशः ती अशोक वाटिका, फक्त सीतामाई जिथे बसली आहे तिथे त्यांनी धक्का लावला नाही. बाकी सगळे झाडं मुळापासून खुडून त्या ठिकाणी पूर्ण राडा करून ठेवला आहे. आता ह्या सगळ्या राक्षसिणी वगैरे जाऊन रावणाकडे गेल्या आणि सांगत आहे, क्षुद्र आपण, आम्ही त्याला काहीही करू शकलो नाही. म्हणून दूत कसा असावा, शिष्टाई करण्यासाठी असलेल्या दूतामध्ये सगळे गुण पाहिजे. ज्या वेळेला